डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। रितू तावडे यांना मुंबईच्या महापौर पदाची उमेदवारी तर संजय गाडी यांना उपमहापौर पदाची संधी। दोघंही 1.25 वर्ष राहणार पदावर। 12 तारखेला एनसीपीच्या विलिनीकरणाबाबत बोलणार अजितदादांचं स्वप्न पूर्ण होईल हा विश्वास। मतदानानंतर रोहित पवार यांचं भाष्य। विलिनीकरणाबाबत रोहित पवार यांचं बोलणं विश्वासार्ह। रोहित पवार काय सांगणार याकडे माझंही लक्ष। राऊत यांचं वक्तव्य। बोर्ड परीक्षांच्या काळामध्ये समायोजन नको, समायोजन प्रक्रिया स्थगित करावी, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी। मतदारांमध्ये उत्सुकता आहे, निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला सहानुभूती मिळेल, मंत्री हसन मुश्रीफ यांना आशावाद। संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराचा राडा, भाजपच्या बूथवर जाऊन तोडफोड। विदित जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेत सामील करा, अनिल देशमुख यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। सुरक्षा रक्षक विदित जाधव यांचा विमान अपघातामध्ये झाला होता मृत्यू। रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषदेत बोगस मतदान, देवाची वाडी इथे बूथ क्रमांक 17 वर बोगस मतदान, संशयित तरुणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती। वारंवार बंद पडणाऱ्या ईव्हीएममुळे रामदास कदम संतापले, मशीन नीट चालत नाही तर निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या। सत्ताधारी पक्षातील नेते रामदास कदम यांच्या मागणीमुळे खळबळ। आमदार विलास भुमरेंकडून मतदानाचे नियम पायदळी, विलास भुमरे यांनी मतदानावेळी मुलाला ईव्हीएम जवळ नेलं, अधिकाऱ्यांनी भुमरेंच्या लहान मुलाच्या सुद्धा बोटाला लावली शाई। वाशिमच्या अनसिंगमध्ये ट्रान्सफॉर्मरने घेतला पेट, परिसरातील विद्युत पुरवठा बंद। आज ओला, उबर आणि रॅपिडोचा देशव्यापी संप, खासगी भाडोत्री वाहनाच्या प्रवाशांना फटका, भारताची वाहतूक व्यवस्था खिळखिळीत करण्याचा डाव। भरधाव कारने चौघांना उडवलं, कोल्हापुरात हिट अँड रनची घटना। समृद्धी महामार्गावर ट्रॅफिक ब्लॉक, 7 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी दरम्यान ब्लॉक, हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक। साताऱ्याच्या कराडमध्ये घोड्यावरून नवरदेव पोहोचला मतदानाला, नवरदेव ऋतुराज थोरात याची सर्वत्र चर्चा। धुळ्याच्या इच्छापूर्ती काळेश्वरी मंदिरात वर्धापन दिनाचा उत्साह, भक्तिमय वातावरणात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। आंगणेवाडी भराडी मातेचा जत्रोत्सव अवघ्या 1 दिवसावर, मंदिर प्रशासनाकडून अंतिम तयारी, यंदा 9 रांगांमधून सुलभ दर्शन होणार। नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे, बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत।